श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर आज 3 जानेवारी 2026 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात. आदरणीय विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक बागवान सर, त्याचबरोबर आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार असे सद्गुरू गाडगेबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय लोखंडे सर आणि आपण सर्व प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, माझे सहकारी प्राध्यापक बागवान सर, खंडगर सर, वैद्य मॅडम, आमची स्टाफ. कार्य असे सावित्रीचे नाही कुणासही जमायचे, कार्य असे सावित्रीचे नाही कुणासही जमायचे, नाव घेता त्यांचे मस्तक माझे नमायचे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम मी वंदन करते. खरं तर त्या 19व्या शतकामध्ये असणाऱ्या त्या विद्यादायिनी होत्या, ज्यांनी विद्येची आराध्य देवता सरस्वतीचं धरून खरं तर सरस्वतीचं कार्य आपल्याला ज्ञात नाहीये, पण कृती रूपामध्ये ज्या सरस्वतीचं कार्य आपल्याला ज्ञात आहे अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई, ज्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभे आहे, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. याचं मुख्य कारण जर विचारात घेतलं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि त्यांच्या या कार्याला खंबीरपणे त्यांचा पाठिंबा होता. असे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच कार्याची ही फलश्रुती म्हणजेच आपण सर्वजण आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील झालो आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत. खरं तर त्यावेळेचं जीवन, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचा संघर्ष जर विचारात घेतला आणि आजच्या कालावधीमध्ये सावित्रीच्या लेखी म्हणून आपण आपली काय भूमिका निभावणं गरजेचं आहे, या अनुषंगाने त्यांच्या विचारातून प्रतिबिंबित होणारे जे काही विचार आहेत की जो कणखरपणा आहे, क्रांतिकारी पाऊल असेल, परिवर्तनासाठीची धडपड असेल किंवा जे धाडस त्यांनी दाखवलेलं आहे, जी कर्तबगारी त्यांनी केलेलं आहे, कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि सकारात्मक विचारधारेमध्ये स्वतःला परिवर्तित करून अमूल्य असं ऐतिहासिक कार्य सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून घडलेलं आहे. त्याच कार्याचा बसा वारसा आणि तो जागर आपण आपल्या विचारांच्या आणि कृतीच्या माध्यमातून करावा असं या जयंतीच्या निमित्ताने मला म्हणावंसं वाटतं. मला एवढंच शेवटी जाता म्हणायचं आहे की सावित्री फुले फुलवत तू आलीस, सावित्री फुले फुलवत तू आलीस म्हणून आम्ही गंधित झालो, स्त्री शिक्षणाचे बीज तू पेरलेस म्हणून आम्ही शिक्षित झालो, ज्ञानाची ज्योत तू लावलीस म्हणून आम्ही प्रकाशमान झालो, स्त्रियांना आत्मबल दिलेस म्हणून आम्ही सामर्थ्यवान झालो, न्याय समता बंधुत्वाचे ज्ञान दिलेस म्हणून आम्ही आत्मनिर्भर झालो, स्त्री शक्तीचे स्त्री मुक्तीचे भान दिलेस म्हणून आम्ही सुजाण जागर झालो, माय सर्व पिढ्यावर उपकार तुझे, माय सर्व पिढ्यावर उपकार तुझे, आपण गुण हे कसे फेडावे, सावित्रीच्या लेखी म्हणून मिळवताना अक्षराशी असे अक्षर नाते जोडावे, अक्षराशी असे अक्षर नाते जोडावे. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. संयोजकाचे मनस्वी आभार व्यक्त करून सावित्रीच्या विचारांचा जागर आपण आपल्या कृतीच्या माध्यमातून